मी म्हणाल आपकी बार तुम्हाला घोषणा माहिती काय तर आपकी बार आपकी बार आपकी बार फिर एक बार फिर एक बार मित्रो, लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. 13 मेला मतदान आहे. मतदानाच्या दिवशी कमळ या निशाणीचं बटन दाबा, मला लोकसभेमध्ये पाठवा आणि या देशाचं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी यांना करा, हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. काही लोक आपल्याला प्रश्न विचारतील की तिसऱ्यांदा मोदीजी का? तर मला आठवतं की 2014ला मोदीजी जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले, पहिल्या दिवशी पार्लमेंटमध्ये आले, तेव्हा त्यांनी पहिलं भाषण केलं, तेव्हा मी हजर होतो. मोदीजी म्हणाले, माझं सरकार हे गरिबासाठी, माझं सरकार हे शेतकऱ्यासाठी, माझं सरकार हे महिलांसाठी, तरुणांसाठी काम करीन, हे मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि मग गरीब कल्याणाचा अजेंडा बनवला आणि पुन्हा सांगितलं, या देशाचं जे बजेट आहे, हे बजेट 70% बजेट या देशातल्या गरिबासाठी, या शेतकऱ्यासाठी मी खर्च करेन, असं मोदीजीने पार्लमेंटमध्ये सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे, गरीब कल्याणाचा अजेंडा बनवला. 2011च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. आणि मग 125 कोटी पैकी मोदीजींनी एक यादी बनवली. 125 कोटी पैकी या देशात 80 कोटी लोक गरीब आहेत आणि या 80 कोटीसाठी एक गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला. याचं कारण काय? की मोदीजींनी स्वतः गरिबी पाहिलेली आहे. मोदीजी गरिबीतून निघालेले आहेत आणि म्हणून मोदीजीला गरिबाच्या गरजा माहिती आहेत, गरिबाच्या अडचणी माहिती आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं की या गरिबाला आपण मदत केली पाहिजे, कारण मोदीजी हे श्रीमंत घराण्यातून प्रधानमंत्री नाही झाले. मोदीजीचे वडील दामोदरदास मोदी हे रेल्वे स्टेशनवर चहा बनवायचे आणि मोदीजी एका कॅटलीमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. असाही प्रधानमंत्री आपल्या देशाला फक्त या देशातच होऊ शकतो आणि या तुमच्या सारख्यांच्या सहकार्यामुळे होऊ शकतो. काय केलंय मोदीजींनी? आपल्याला आठवतं कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये आपण एकमेकाला भेटत नव्हतो, एकमेकाला बोलत नव्हतो. गावातला अंत्यविधी झाला, कोणी अंत्यविधीला जात नव्हतं. घरातले 4 माणसं जायचे, अंत्यविधी करून यायचे. स्मशानभूमीमध्ये लाईन लागली होती. वरून बोरं पडते असे मृत्यू व्हायला लागले होते. अशा परिस्थितीमध्ये 6 महिने अगोदर ज्या वेळेस आपल्याकडं कोविड नव्हता, कोविड होता चायनामध्ये, कोविड होता अमेरिकेमध्ये, स्पेनमध्ये, जपानमध्ये, इटालीमध्ये, ब्राझीलमध्ये. या देशात कोविड होता, आपल्याकडे कोविड नव्हता. पण आपले दूरदृष्टीचे प्रधानमंत्री
6 मंत्र्याची एक कमिटी नियुक्त केली आणि त्यांना सांगितलं एकच काम करा, ज्या देशात कोविड आहे त्या देशातलं सरकार कोविडच्या कोणत्या कोणत्या उपाययोजना करतं त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याच्या उपाययोजना आपल्याकडे कोविड येण्याच्या अगोदर करून ठेवा. या 6 मंत्र्यांनी कोविड येण्या अगोदर पीपी किट आपल्या देशात नव्हते, पीपी किट आणलेत. मास्क आपल्याजवळ नव्हते, मास्क आणलेत. हॉस्पिटल आपल्याजवळ होते, हॉस्पिटल उभे केलेत. कोविडसाठी पुरेशी औषधे आणलीत. ऑक्सिजन बाहेरच्या देशातून आणून ठेवला आणि ज्या वेळेस कोविड आपल्या देशात आला त्या काळामध्ये जगाच्या पाठीवरची आपली लोकसंख्या त्या काळात 2 नंबरची होती, पण मृत्यूचं प्रमाण सगळ्यात कमी जर जगाच्या पाठीवर कुठं असेल तर ते भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी होतं. याचं कारण या देशाच्या प्रधानमंत्र्याची दूरदृष्टी. कोविडच्या काळामध्ये धंदे पाणी बंद, उत्पन्नाचं साधन नाही, गरीब परेशान आहे. मी त्या टायमाला फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो केंद्रामध्ये. आपल्या आशीर्वादानं मोदीजींनी आम्हाला बैठक बोलून सांगितलं की तुम्ही फूड अँड सिव्हिल सप्लायमध्ये काय करता. आम्ही सांगितलं आम्ही 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ देतो. मोदीजी म्हणले ते तर द्याच, पण पुन्हा 5 किलो राशन ही त्या लाभधारकाला मोफत द्या. इथं बसलेले जे कोणी लाभधारक आहेत, कोविडचा काळ आठवा, 10 किलो धान्य आपल्याला मोफत मिळत होतं. मित्र, कोविड संपला आणि कोविड संपल्याच्या नंतर मोदीजींनी आम्हाला सांगितलं की 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो तांदूळ देता, आता हे देऊ नका. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य द्या. मोफत अन्नधान्य आज आपल्या देशामध्ये 80 कोटी लोकांना दिलं जातं. कोविडचा काळ संपत आला, त्या टायमाला औषधी नव्हती. टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवरे, अदानी, अंबानी हे सारे परेशान, जगाच्या पाठीवरचे सारे देश परेशान. गेला औषध नाही, सारा जग औषध शोधाच्या प्रयत्नात होतं. पण जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिली औषधी किंवा टीका जर कुठं सापडला असेल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये सगळ्यात पहिली टीका आणि 80 देशाला मोदीजींनी टीका पुरवला आहे. मित्र, हे साऱ्या गोष्टी पाहिल्या. मोदीजींना 100 रुपयाचं गॅसचं कनेक्शन दिलं, ते 6000 रुपयाला भेटलं. मोदीजींनी गरीबाला घर दिलं. मोदीजींनी तुमच्या नावावर 12,000 रुपये दर वर्षाला खात्यात जमा करायचं काम केलंय. कृषी क्षेत्राला भरीव तरतूद केली. या सगळ्या गरिबासाठी योजना आखल्याच्या नंतर या देशातल्या काही राजकीय पक्षाला असं वाटलं, अरे 125 कोटी पैकी 80 कोटी जर असे लाभ घेत असतील तर पुढच्या निवडणुकीत आपल्या बाजूला मतदान करत नाही. मग काय करायचं? या सारे एकत्र बनवू एक आघाडी आणि आघाडी एकत्र करून आपण निवडणुका लढू आणि या निवडणुकीमध्ये मोदीजीचा पराभव करू. का? 125 पैकी 80 कोटी लोक हे मोदीजीचे आता मतदार झालेले आहेत आणि त्यांनी विचार केला, आले सारे एकत्र. पहिली बैठक घेतली पाटण्याला नितीश कुमारांनी, दुसरी घेतली बेंगलोरला, तिसरी घेतली मुंबईला, चौथी बैठक झालीच नाही. पण तुम्हाला माहिती आहे, वर्तमानपत्र पाहिलेत तुम्ही, चॅनल पाहिलेत तुम्ही, पहिल्याच बैठकीमध्ये जेव्हा बैठक बसली मोदीजीला हटवण्याची, त्या बैठकीमध्ये राहुल गांधी म्हणाले, लालूजी म्हणाले, राहुल जी शादी कब कर रहे हो, म्हणजे हटवायची, मोदी हटवायची बैठक आणि राहुल गांधीची सोयरी करायला बसले सारे. मित्र, हे लोक आम्हाला ज्ञान शिकवतात. आम्ही काय एकत्र आलो तर भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे. आम्ही जातीवादी आहे.
कोण म्हणतात आम्हाला जातीवादी? शरद पवार साहेब म्हणतात. 1985च्या निवडणुकीमध्ये हे शरद पवार भारतीय जनता पार्टीशी युती केली. मी आणि हरिभाऊ बागडे त्या काळात उमेदवार होतो. माझ्या प्रचाराला शरद पवार आले, कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं असलं तर आम्ही जातीवादी नाहीये. कोण म्हणतं आम्हाला जातीवादी? ममता बॅनर्जी. अरे अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये या ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. रेल्वे खातं भेटलं की मग जातीवादी नाही. कोण म्हणतं आम्हाला जातीवादी? फारुख अब्दुल्ला. अरे फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला हा अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता. तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो. आज जातीवादी कसं झालो? मुफ्ती मोहम्मद सईद आम्हाला म्हणायचे जातीवादी आहे, पण जम्मू काश्मीरच्या सरकारमध्ये मुफ्ती मोहम्मदची मुलगी आणि मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री. तुम्हाला पद पाहिजे असले तेव्हा तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता आणि आमच्या लोकांचा फायदा व्हायला लागला 80 कोटी लोकांचा, तर आता तुम्ही आमच्या पराभवाची भाषा करता. मला असं वाटतं या देशातली जनता भोळी नाही. मतदाराला कन्फ्यूज करायचं काम चाललंय. कन्व्हिन्स होत नाही मतदार. जर आपल्या ज्यांना कन्व्हिन्स होत नसेल तर कन्फ्यूज करा हे चाललंय. आता एक नवीन फंडा काढलाय की या देशामध्ये जर भारतीय जनता पक्षाचे 400 खासदार निवडून आले तर संविधान बदलणार आहे. मी तुम्हाला काँग्रेसवाल्यांना चॅलेंज करतो. मला 25 वर्षे पार्लमेंटमध्ये झालेत. 25 वर्षात पार्लमेंटमध्ये संविधान दिवस पाळला गेला नाही. संविधानावर पूर्ण दिवस चर्चा झाली नाही आणि संविधानाची पूजा केली गेली नाही. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा पूजा केली आणि संविधानावर एक दिवस पार्लमेंटमध्ये पूर्ण वेळ चर्चा केली. आम्ही संविधान बदलणार आहे. अरे संविधानामुळे मी खासदार आहे, संविधानामुळे अब्दुल सत्तार साहेब मंत्री आहे, भुमरे साहेब मंत्री आहेत, अब्दुल साहेब मंत्री आहेत. या देशाचं संविधान ज्याप्रमाणे गीता आहे, बायबल आहे, कुराण आहे, त्याचबरोबर आम्ही या संविधानाला पवित्र समजतो. संविधान बदलण्याची भाषा जर कोणी करत असाल तर त्याची जीभ ओढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गोष्ट लक्षात घ्या. आता परवाचा पेपर वाचा. गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार काय म्हणले? ते म्हणले गोव्याला संविधान लागू नका करू. मी राजीव गांधीशी चर्चा केल्याच्या नंतर बोलतो. वर्तमानपत्रात आलं. मी नाही म्हणलं, कालच्याच वर्तमानपत्रात. मला वाटतं आजच्याच वर्तमानपत्रात आहे. अरे तुमच्या लोकांचे तोंड सांभाळा. लोकांना कन्फ्यूज करता. बाबासाहेबांची भाषा बोलता. आज बाबासाहेब नाहीये म्हणून बाबासाहेबांचा कंटाळा आला. अरे या देशाचे कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांना राजीनामा दिला आणि बाबासाहेब निवडणुकीला पोट निवडणूक होती. निवडणुकीत देशाचा प्रधानमंत्री प्रचाराला जात नसतो, पण त्या काळात बाबासाहेबांना पाडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू भंडाऱ्याच्या प्रचारात आले आणि बाबासाहेबांचा पराभव केला. आणि आज बाबासाहेबांचे गाणे गाता तुम्ही. बाबासाहेब दादरमध्ये उभे राहिले मुंबईतून. त्याही टायमाला बाबासाहेबाला बिनविरोध नाही निवडून दिलं. दादरमध्ये काँग्रेसचा माणूस उभा केला आणि बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबांचं संविधान ज्यांना लिहिलं बाबासाहेबांना एवढा मोठेपणा दाखवता नाही आला तुम्हाला की या माणसाच्या विरोधात मत देऊ नये. यांना आपण निवडून दिलं पाहिजे. हे सुद्धा काँग्रेसनं पाळलं नाही. काँग्रेसचं एकच काम आहे. आम्ही म्हणतो महायुती म्हणते आम्हाला स्थिर सरकार पाहिजे. यांना अस्थिर सरकार पाहिजे. यांनी कधीच कोणाचं सरकार नीट चाललेलं नाही.
पहिल्यांदा आमचं सरकार आलं या देशात, मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले, चरणसिंगला हाताशी धरलं, सरकार पाडलं, मग त्यांचं सरकार चालू द्यायचं नाही. मग चंद्रशेखरला हाताशी धरलं, त्यांचं सरकार पाडलं. लोकसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्या, मग आम्ही व्हीपी सिंगला मुख्यमंत्री प्रधानमंत्री केलं, तेही सरकार चालू दिलं नाही. मग देवेगौडा प्रधानमंत्री झाल्यानंतर तेही चालू दिलं नाही. मग गुजराल प्रधानमंत्री झाले, तेही चालू दिलं नाही. सरकार अस्थिर करण्याचं काम जर या देशात कोणा केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं आणि लोकांच्या मनावर एक परिणाम करायचा प्रयत्न केला की या देशाला स्थिर सरकार फक्त भारतीय स्थिर काँग्रेस देऊ शकतं. पण मित्र, तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की तुम्ही नाही, स्थिर सरकार फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक पक्ष घेऊ शकतात. मोदीजींनी 10 वर्ष सरकार चालवून दाखवलं आणि मग 10 वर्ष सरकार चालवल्याच्या नंतर आता पुन्हा त्यांच्या डोक्यात आलंय की मोदी जर याच्यापेक्षा जास्त दिवस प्रधानमंत्री आले तर काय व्हावं. अरे, मोदीजीमुळे जगाच्या पाठीवरची इज्जत वाढली आपली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, मी खासदार होतो, किती घोटाळे झाले. 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा, कोयल्याचा घोटाळा, मी कोयला मंत्री आता, कोयल्याचा घोटाळा झाला, गव्हाचा झाला, युरियाचा झाला, घोटाळेच घोटाळे झाले. एकही घोटाळा झाला नाही. जग आपली तारीफ करतंय. G20 परिषद झाली आपल्या देशात. 125 देशाच्या लोकांनी भाग घेतला. ही परिषद केवळ दिल्ली मुंबईत नाही झाली, देशाच्या 60 शहरामध्ये 200 बैठका घेतल्या, वर्षभर चालल्या आणि 250 देशाचे लोक हे आपल्या देशभर फिरवले आणि पाहिल्याच्या नंतर जी प्रतिमा आपली खराब झाली होती जगाच्या पाठीवर की हा देश गरीब आहे, हे लोक चांगले नाही आहेत, हे कर्जबाजारी आहेत, यांचे रस्ते चांगले नाही, यांचे रेल्वे चांगले नाही, यांची विमानतळ चांगले नाही. 60 देशात 200 बैठका झाल्याच्या नंतर समारोपाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. 175 देशाच्या लोकांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि सांगितलं की भारताबद्दल आमची जी भूमिका होती ती आता बदलली. भारत पहिला नाही, भारत विकसनशील देश झालाय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये. आम्ही रोड पाहिले, विमानतळ पाहिले, आम्ही रेल्वे पाहिली, आम्ही लोकांना भेटलो. अरे, जगाच्या पाठीवर कुठंच 80 कोटी लोकांना धान्य देत नाही मोफत. कोविडचा डोस कोणत्याच देशानं मोफत दिला नाही आणि त्याच्यामुळे जगाच्या पाठीवरचे लोक म्हणते प्रधानमंत्री असाव तर मोदीजी सारखा असाव. पाकिस्तान मी तेच म्हणतं, तुम्ही गहू 5 किलो मोफत घेता एका महिन्याला, पाकिस्तानमध्ये 250 रुपये किलो गहू येतात. एकाच देशाचे 2 तुकडे. पण मजबूत माणसाच्या हातात जर सरकार असलं तर काय होतं आणि कमकुवत माणसाच्या हातात सरकार जर असलं तर काय होतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आता हे 175 देशाचे लोक आपल्या देशातून गेल्याच्या नंतर त्यांनी मोदीजीला निमंत्रण दिलं की मोदीजी, जुलैमध्ये तुम्ही आमच्या देशात या. 10 देशाचे निमंत्रण आले. काय जगाच्या पाठीवरच्या लोकांना माहित नाही का की तर मे मध्ये निवडणूक आहे आणि जूनला निकाल आहे, कोणी बी प्रधानमंत्री होऊ शकतो. पण जगाच्या पाठीवरच्या साऱ्या देशाला माहिती आहे या देशाचा तिसऱ्यांदा जर प्रधानमंत्री कोण होईल तर प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदीच होतील. म्हणून जुलैमध्ये निमंत्रण आले आपल्याला. 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 2047ला आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होणार आहे. या 100 वर्षा 25 वर्षात पुढच्या याची दिशा निर्देश मोदीजींनी प्रत्येक मंत्र्याला दिले आणि सांगितलं पुढच्या 25 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या किती असणार, त्यांना प्यायला पाणी किती लागणार, त्यांना अन्नधान्य किती लागणार, रस्ते किती रुंद लागणार, हॉस्पिटल किती लागणार, रेल्वे किती लागणार, विमानतळ किती लागणार, याची तुम्ही बैठक घ्या प्रत्येक डिपार्टमेंटना. त्यासाठी लागणारा खर्च काढा. आपल्याला पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करायचं आहे.
तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी 35 वर्ष आमदार खासदार आहे. मी 35 अर्थसंकल्प राज्याचे आणि देशाचे बघितले. आमचा अर्थसंकल्प 1 वर्षाचा असायचा, पण या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पुढच्या 25 वर्षात आमचा भारत कसा राहणार आहे अशा प्रकारचा अर्थसंकल्प करा. किती दूरदृष्टी असावं माणसाची मला सांगा. 2047 ना मोदीजी प्रधानमंत्री राहणार आहे ना मी खासदार राहणार आहे, पण येणाऱ्या पिढीला दिशा देऊन ठेवली की जगाच्या पाठीवर काय आहे ते आपल्याकडे नाही. जा मंत्र्यांनो, जा सचिवांनो, या पाहून तिथं ते आपल्याला आणायचं आपल्या देशामध्ये. आपली काय कमी आहे, अमेरिकेत काय, चायनात काय, जपानमध्ये काय आहे, ते आपल्या देशातल्या पुढच्या पिढीला आताच आपल्याला तयारी करून ठेवायची ही दिशा दिली आम्ही. पण हे लोक, त्यांना असं वाटतं की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले तर मग आपलं काही खरं दिसत नाही. आणि म्हणून तुम्ही गावागावात जा. हे मत रावसाहेब दानवेला नाही, हे मत संभाजीनगरमध्ये भुमरे साहेबाला नाहीये, हे मत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला आहे. मी 6 मतदारसंघात जाऊन आलो, 6 मतदारसंघात जाऊन आलो. लोकांच्या बोलण्याहून, लोकांच्या वागण्याहून आणि त्यांच्या चेहऱ्याहून माझ्या असं लक्षात आलं की सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ काळ्या दगडावरची पांढरी रेघे कोणत्याही भविष्यकाराला इशाराची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही 45 सीट जिंकणार आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार. आणि मग तुम्हाला माझी विनंती आहे, इथं संभाजीनगरची काही मंडळी कोणी आहे का वर हात करणारा? संभाजीनगरवाले, संभाजीनगरवाले, इथं फक्त रावसाहेब दानवेला मत नाहीये. इथं तिकडं संभाजीनगरमध्ये भुमरे साहेब उभे. जालना जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो, तुमचे पाहुणे, रावळे, मित्र, दोस्त कोणी पार्टनर असतील तर इकडं कमळ आणि तिकडं धनुष्यबाण हे आपल्याला करावं लागणार आहे. अब्दुल सत्तार साहेबाची माझी दोस्ती तुम्हाला माहिती आहे. बोलू कारण भाषणाचा समारोप कुठं करा हेच कळत नाही. पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कि मेरी ससुराल उनके कॉन्स्टिट्यूंसी में है और ये भी ध्यान रखो तुम्हारी भी ससुराल मेरे कॉन्स्टिट्यूंसी में है. आमची दोघांची जोडी गेले 30, 35, 40 वर्षे जवळपास. आम्ही आपलं कलगीतुऱ्यासारखं बोलत असतो. त्यांच्या डोक्यात काही गोष्टीची भीती आहे नाही असं नाही. पण अब्दुल सत्तार साहेब एवढ्या लोकांदेखत आमच्या नेत्या देखत सांगतो, इकडचा सूर्य इकडे होईल. पण लोकसभेनंतर शिल्लोड भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे उभी करायची ताकद हरिभाऊ बागडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि बसलेल्या नेतृत्वाने ही गोष्ट मी तुम्हाला आजच्यापर्यंत सांगितली. आता याच्यापेक्षा काय सांगू? हो बरोबर, नमस्कार करायला सगळं बरोबर करणार तुम्ही. किती ऐकतो माणूस पण आता पहा. काय चिंता करू नका. आमची हास्य मजाक मधले भांडणं असतात दोघांचे. आणि त्यामुळं कोणाच्या डोक्यात कुठं काही भ्रम असेल तर तिकडं भुमरे साहेब, तिकडं अब्दुल सत्तार, तिकडं हरिभाऊ नाना, तिकडं नारायण कुचे, आमची राष्ट्रवादी, आमची मनसे, आमची शिवसेना, आम्ही सगळे एकत्र आहे. कोणी कोणाला काही सांगत असलं तर डोक्यातून काढून टाका. आणि येत्या 19 तारखेला 13 तारखेला मला असं वाटलं की तुमच्या डोक्यात आहे की नाही म्हणून मी तपासलं. येत्या 13 तारखेला जालन्यामध्ये कमळ
आणि संभाजीनगरमध्ये धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि मोदीजीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा, एवढी मी आपला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.